जर का माझी भीमाई नसती, असली कापड अंगावर नसती, अरे हातात काठी, काठीला घोंगरून कमरला लंगोटी असती. हातात काठी, काठीला घोंगरून कमरला लंगोटी असती. जर का माझी भीमाई नसती, शाळा कुणीच शिकली नसती, अरे गोटमॅट सोडून पाया पडून जोहार म्हणली असती. गोटमॅट सोडून पाया पडून जोहार म्हणली असती. जर का माझी भीमाई नसती, इथं नोकरी कुणाला नसती, पोटाला पोरकी गावाला मारकीन भुकेची भाकरी असती. पोटाला पोरकी गावाला मारकीन भुकेची भाकरी असती. प्रथमतः मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. मला या ठिकाणी यायला उशीर झाला, कारण आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे ज्याची बायको गाणं म्हणतील तो नाचतो, ती इथं रस्त्यावरती गाणं म्हणत होती, तो नाचत होता आणि रस्ते सगळे बंद केले. मी येताना ती एका रिक्षात एक पेशंट होत आणि ते पेशंट असताना बी ते पोलीस सोडाना. आता मी थांबलो होतो तिथं, गाडी माझी लावली बा आणि मी तिथं थांबलो होतो आणि त्या गाडीत लहान मुलगी होती आणि ती आजारी होती आणि तरी सोडाना. नाही मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे. मग मी त्या साहेबाला म्हणणार मुख्यमंत्री हा निस्ता निवडून दिलेला आहे. माझी त्या पीआय तिथं जे इन्स्पेक्टर होता त्याची भांडण झालं, मी त्याला बाजूला केलं आणि रिक्षा घातली आतमध्ये आणि ते रिक्षा पहिलीला पेशंटची लावून आलो आणि मग मी फिरून आलो. पण इथं आलोय या ठिकाणी प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या प्रभाग क्रमांक 8 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार दम्मदीप लगाडे आणि कुलदीप लगाडे, तशाच आमच्या भोसलेताई आणि पवार साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच बहुजन समाज पार्टीचे नेते दिलीपजी कुसाळे साहेब, जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सागरजी जगताप या ठिकाणी उपस्थित, भोसरी विधानसभेचे अध्यक्ष समोर ज्यांनी कांशीराम साहेबांबरोबर काम केलं असे सर्व खांडेदादा, रमेश आप्पा, सूरज खैरकर, दयानंद चव्हाण साहेब, कदम साहेब व उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, 1990 ला या ठिकाणी बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आलते का नाही? कांशीराम साहेब आलते. कांशीराम साहेबांनंतर ज्या पवारांनी या महाराष्ट्रातली आणि देशातली आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, त्याच पवारांच्या छातीवर बाबासाहेबाचा हत्ती नाचवून त्या हत्तीचा नगरसेवक घेऊन मी त्याच बारामतीतून या ठिकाणी तुम्हाला आवाहन करण्याला आलेलो आहे. येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे आणि तुमच्या पिंपरी चिंचवड मध्ये काय चाललंय? भोसरीचा लांडे, बारामतीचा सांडे, काय चाललंय त्यांचं? बांगड्यांचं चाललंय, बांगड्यांचं. अरे विकासावर बोला की. तुम्ही दोघं मलिदा खाणार आहे आणि तुमच्या दोघांच्या बापाचा डिपॉझिट जप्त करून बाबासाहेबाचा हत्ती बारामतीत आलेला आहे. लांडेचा बी माझ्या पोरीच्या विरोधात कमळाचा उमेदवार उभा होता. हा लांडे काय ती एकच झालं की. आता ती चांडे म्हणलं वी लांडे, ती लांड घेतलं लांडे. माझ्या पोरीच्या विरोधात बीजेपीचा उमेदवार होता. मत किती मिळाल्यात? बीजेपीच्या उमेदवाराला 60, फक्त 60. डिपॉझिट जप्त. तुतारीवाल्याला मत किती पडल्यात? 500. डिपॉझिट जप्त. तुतारीवाल्याला पाडलंय, मुतारीवाल्याला पाडलंय.
ही लोक मला सांगा, आता इथं या ठिकाणी साहेबांनी बोलताना सांगितलं की ह्या वस्तीत कधी पवार साहेब आलेत का, कधी फडणवीस आलाय का, कधी अजित पवार आलाय का? आता साहेब ती येतेलच कशाला हो, इथं काय मोकळ्या जागा आहेत का? त्यांना मोकळ्या जागा लागतात, मोकळ्या जागा घेतात आणि बिल्डरला देतात. आता त्यांनी बघा की बालाजीनगर मध्ये बी चमचे दलाल चित्र तयार केली असतील. या साऱ्याचा अर्थ घेऊन फिरतात घराघरात, फोटोपास बनवून देतो. बापान ठेवल्या तुमच्या फोटोपास. आणि दम्मदीपनी सांगितलं की बरोबर आहे, की बरोबर आहे. काय सांगितलं दम्मदीपनी की तुम्हाला आत्ता सांगतात, मावशी थांबा की मी काय सांगतोय ते ऐका. वज वाटोळ केलंय पवारांनी आणि त्या पाटलांनी आपलं. ती काय सांगतात, येऊन 4-4 घरं देणार. अजिबात नाही, 4-4 घरं देणार नाहीत. आणि आमच्या इथं आमच्या बारामतीचा अजित पवार म्हणतोय एकच घर भेटल आणि इकडे बरं 4 भेटल. आज तर मी एक सकाळी बातमी बघितली, अजित पवार म्हणतोय बस आणि रेल्वे फ्री करणार. बापाची आहे वय रेल्वे, बस ठीक आहे बस. मग मी सांगत होतो बारामतीत तेव्हा डोकं का मारून घेत होता. तुम्ही व्हिडिओ बघितला असतील बातम्याला. अरे कुठनं देणार आणि मग कसा करणार? मी सांगितलेलं उत्तर दिलं का नाही अजित पवारला, तीच त्याने आज रिपीट केलंय. आज तीच रिपीट केलंय. कसा देणार सांगितलं सगळं. मग फुकाट तुम्ही कुठनं देणार अजित पवार? तुम्ही काय देणार नाही, तुम्ही फक्त मतं घेण्यासाठी आम्हाला फसवताय. आणि वारंवार दादा बालाजीनगर मध्ये आता भिवत नका तुम्ही. काय मोदी, फडणवीस आणि अजित पवार कुपनावर दारू वाटणार आहे. गरिबांना कुपनावर दारू आणि शेतकऱ्याला कुपनावर एनरियल. दोघांनी प्यान मारा. त्यांनी मशानभूमीत बनवलेले आहेत. ह्या सगळ्या अवलादी आपल्याला फसवत आलेले आहेत. यांनी आजपर्यंत तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळाचं वजवाटोळ केलेलं आहे. ना आपल्याला शिक्षण देतात, ना आपल्याला रोजगार देतात. आमची पोरं कुठं होती शाळेला? महानगरपालिकेच्या शाळेत. बरोबर आहे का नाही? आणि त्या महानगरपालिकेतल्या शिक्षकाला कुठं पाठवतात बाई? कधी गाढवं मोजायला पाठवतात, कधी माकडं मोजायला लावतात, कधी निवडणुकीच्या कामाला लावतात. आणि त्याच्यातनं वेळ भेटला की ती सरकारी गुर्जी असतो, त्या गुर्जीला काही राजकारणाची सवय असती. मग ते हुडकून लगाड्यात नाही तर दोसऱ्याच्या पोराला बोलावतात, देवकाराच्या पोराला बोलावतात. तो गुरुजी बोलावतो आणि त्या देवकाराच्या पोराला म्हणतो दार गायच्या घेऊन ये. आणि ती पोरग गायच्या बाणाय जात आणि येताना विमल खाऊन येतय. आणि ही सगळं तुमच्या आणि माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे. तुम्हाला कळत कसं नाही? हे सगळं तुमच्या आणि माझ्या विरोधातलं षडयंत्र आहे. यांनी आपल्या विरोधात किती षडयंत्र केलंय. आपल्या पोराला 8वी पर्यंत नापास करत नाहीत. वरनं खिचडी भेटते का नाही शाळेत? खिचडी भेटते का नाही? खिचडी वाटतात. आणि 8वी पर्यंत नापास नाही. हे 9वीत गेल्यावर पोरग काय करतोय? 20 माळ्यावरच्या पोरीकडे बघत बसत. आणि मग तिच्या नादात ही 10वीत नापास होतय. आणि मग ही बॉम्ब लायला मोकळत होतय ना, घड्याळ आला आणि कमळ आला म्हणायला. हे आपल्या विरोधातला शैक्षणिक दहशतवाद आहे. हा शैक्षणिक दहशतवाद आहे. आपल्या विरोधात अजून सांस्कृतिक दहशतवाद आहे. काय सांस्कृतिक दहशतवाद आहे? तुम्ही टीव्हीवर सिरियल बघता का नाही? इथं महिला भगिनी जास्त आहेत. त्याच्यातली जी हिरोईन असते तिथं एक लग्न दाखवतच नाही, तिची 5-5 लग्न दाखवतात. ही संस्कृती आमची नाही, धोत्र्यांची नाही, देवकाराची नाही, लगाड्याची नाही, गायकवाडाची नाही, कांबळ्याची नाही, भिशांची नाही, साठ्यांची नाही. ही संस्कृती फडणवीसची असेल. आमच्या थोरल्या भाऊजाईला आई म्हणतात. ह्यो तुमच्या आणि माझ्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे. तुम्ही ती राणाची सिरियल बघितली का नाही? राणा आणि पाठक बाई बघितली का नाही? बघितली ना.
मग तो राणाचा बाप शिक्षण मंत्री असतो, राणाचा बाप शिक्षण मंत्री, आणि त्याला काहीच कळत नाही, त्याला काही येत पण नाही. आणि पाठकबाई साधी प्राथमिक शाळेची शिक्षिका आहे आणि तिला अख्ख्या जगाचा अभ्यास आहे. कसा काय? कारण त्या राणाचं आडनाव गायकवाड आहे आणि पाठकबाई भिड्याची बहीण आहे. आणि आपल्या विरोधातला सांस्कृतिक दहशतवाद आहे. पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी एक गाणं आलतं. काय गाणं होतं? मला लगीन करावं पाहिजे, नवरा रीतीवाला पाहिजे. आता रीतीवाला नवरा पोरीला करून दिल्यावर माती खाणार का पोरगी? त्या गाणं लिहिणाऱ्याला लाज वाटाय पाहिजे. त्याने गाणं काय लिहिलंय? मला लगीन करावं पाहिजे, नवरा रीतीवाला पाहिजे, बँडवाला पाहिजे, रिक्षावाला पाहिजे, बांबूवाला पाहिजे. म्हणजे 6 महिन्यात पोरीनं जाळून घेतलं पाहिजे. गाणं लिहिणाऱ्यांनी जर असं गाणं लिहिलं असतं की मला लगीन करावं पाहिजे आणि नवरा बॅरिस्टर, वकील, डॉक्टर पाहिजे, तर काय पोरीच्या आई बापाला किडं पडलं असतं का? आणि हे तुमच्या माझ्या विरोधातला दहशतवाद आहे, सांस्कृतिक दहशतवाद आहे, ही षडयंत्र आहे. आणि ही षडयंत्र तुम्हाला आणि मला जर वेळेत जर कुठली निवडणूक असून द्या, पैसे वाटतात का नाही? आणि जर निवडणुकीला म्हणतात विकास करा, विकास विकास विकास, मताचा आता काय ह्यांच्या जमिनी इकून देणार आहेत? आपल्याला तुमच्या आणि मलाच लुटलेला आहे. तुम्हाला आणि मलाच लुटून हे पैसे वाटतात. यांना का पाचवा हे लोक वारंवार म्हणतात विकास करायचा आहे आणि विकास आम्हाला दिसणार, विकास आम्हाला दिसतच नाही. आम्हाला पार्थ दिसतो, आम्हाला जय दिसतोय, आम्हाला अमृताताई फडणवीस दिसतात. विकास कुठं दिसतोय? आम्हाला विकास दिसत नाही आणि तो विकास आमच्यापर्यंत आलेला नाही. आमचा विकास बालाजीनगर मधनं 90 साठी कुणाच्या तरी गाडीवर जातोय. आम्हाला बघा की आता निवडणूक आहेत, आपल्या बारक्या बारक्या पोरांनाही धाब्यावर नेऊन जेवण देतात आणि दारू पाजतात. व्यसनाधीन कोण बनवतंय? काय तुमच्या पोराला धम्मदीपला गाडीने दारू पाजली का? नाही. तुमच्या पोराला तुमच्या घरात बिराणी काही धम्मदीप देतो का? नाही. तुमच्या हक्क अधिकारासाठी लढायचं काम धम्मदीप केलेला आहे आणि तो या माझा सहकारी आहे. तो भी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करत आहे. 15-20 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये धम्मदीप राहू शकतोय ना, पण तो इथंच राहतोय कारण त्याचा जन्म इथंच झालाय, लहानाचा मोठा इथंच झालाय. आपल्या माणसांना सोडून तो कुठं जाणार नाही. माझा पण जन्म अमराईत झालाय. माझ्या अगोदर जे तिथं काय नेते झाले असतील काही सोडून गेले अमराई, मी नाही जाणार. कारण आमची बांधिलकी समाजाबरोबर आहे. हे राजकीय पार्टी नंतर आहे बहुजन समाज पार्टी. हे आधी महापुरुषांचं मिशन आहे. आणि हे मिशन कधी चालू झालं? ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपला ब्राह्मण मित्र परांजपे नावाच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून बाजूला हकलण्यात आलं. ज्यावेळी टाटा 20,000 रुपये टॅक्स भरायचा आणि महात्मा ज्योतिबा फुले 21,500 रुपये टॅक्स भरायचे, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंना याच पुण्यात परांजपे नावाच्या आपल्याच ब्राह्मण मित्राच्या वरातीतून बाजूला करण्यात आलं. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले मुळा मोठा नदीच्या कड्याला जाऊन रडत बसलं. आणि रडत असताना त्यांनी समोरच्या अस्पृश्यांच्या वस्तीकडे बघितलं. दुपारची वेळ होती. अस्पृश्य बांधव गावात जायचं होतं त्यांना. गावात जाण्यासाठी तयारी करत होती. काय तयारी करत होती? गळ्यात गाडगं आणि पाठीमागे झाडू बांधत होती. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले म्हणले की मला माझा अपमान झालेला कळतोय, पण या लोकांना यांचा अपमान बी आनंदाने स्वीकारतात. आणि मग महात्मा ज्योतिबा फुले म्हणले
विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि मग हे आंदोलन या पुण्यातून सुरू झालं. विड्याच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली. आपली पत्नी सावित्रीमाई फुलेंना शिकवलं आणि शिक्षका बनवली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले ज्यावेळी मुलींना शिकवायला जायचे तेव्हा या पुण्यात जातीवादी लोकांनी सावित्रीमाई फुलेला दगडधोंडे मारलेले आहेत. शेण मारायचे. सावित्रीमाई पिशवीत एक एक्स्ट्रा साडी घेऊन जायच्या. जाताना तो शेण मारा सहन करायच्या आणि तिथं गेल्यानंतर ती पिशवीतली साडी घालायच्या आणि पोरांना शिकवायच्या आणि येताना परत ती शेणाने भरलेली साडी घालून यायच्या. आज जर या मुलींना, या समोर बसलेल्या महिलांना, मुलींना शाळेत जाऊ नका म्हणून कुणी अडवलं तर काय करताल? चपलीनं मारताल का नाही? आणि मग ह्यो त्याग, ही लढाई, हा संघर्ष त्या महापुरुषांचा आहे. हे आंदोलन महात्मा ज्योतिबा फुलेंनी चालवलं. मरेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुलेंनी आंदोलन सुरू ठेवलं. त्यांच्यानंतर सावित्रीमाई फुलेंनी ते आंदोलन पुढे चालवलं. आणि मग त्यांच्यानंतर शाहू महाराजांनी, कोल्हापूरच्या संस्थानिक, कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी आंदोलन चालवलं. तुम्हाला माहित आहे त्यांच्या वडील वाढल्यानंतर वेदयुक्त प्रकरण घडलं. त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या भटजीनं त्यांचा ती वेदयुक्त प्रकरण झालं. हे बी तुम्हाला माहित आहे. शाहू महाराजांनी आज बी बघा प्रत्येक जातीच्या मुलांसाठी शाळा आणि बोर्डिंग त्या कोल्हापूरमध्ये स्थापन केलेले आहेत. त्यांच्या घरात लग्न होतं राधाबाईचं. आज बी आपल्याकडे जानवास घर देण्याची परंपरा आहे. शाहू महाराजांनी राधाबाईच्या लग्नात आपल्या संस्थानातली सगळी गारुडी समाजाची आणि पारधी समाजाची प्रतिष्ठित म्हणून पुढे पाठवली होती. हा समतेचा लढा आहे. आणि मरेपर्यंत शाहू महाराजांनी हे आंदोलन चालवलं. शाहू महाराजांनंतर हे आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं. बाबासाहेब आंबेडकरांना शाळेतच वर्गात आतमध्ये घेतलंच नव्हतं. बैलगाडीत बसू दिलं नाही. आणि हे आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी, बघा महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय सुरू केलं? शिक्षण. शाहू महाराजांनी काय केलं? आरक्षण. म्हणून आरक्षणाचा जनक म्हणतात. आणि शिक्षण, आरक्षण, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिक्षणाला आणि आरक्षणाला संविधानात आणून संविधान तयार केलं. बाबासाहेबांनी हे आंदोलन मरेपर्यंत चालवलं. 6 डिसेंबर 1956 पर्यंत 108 वर्षाचा हा संघर्ष या बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी पुढे हे आंदोलन चालवलं. यात पुण्यातून, यात तुमच्या खडकी, पिंपरी चिंचवड मध्ये येते ना, हा पुण्यातून मान्यवर बहुजन नायक कांशीराम साहेबांनी हे आंदोलन पुढे चालवलं. आणि पुढे चालवलंच नाही तर ते शासनकर्ती जमात बना हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी एक वेळा नाही तर 4 वेळा देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी यांना बनवून दाखवलेलं आहे. आणि आता हे आंदोलनाचं जे नेतृत्व आहे ते बहनकुमारी मायावतीजी करतात. बहनकुमारी मायावतीजी 21 वर्षाच्या असतानाच या बहुजन समाज पार्टी म्हणजे बामसेपच्या माध्यमातून कांशीराम साहेबांच्या समोर त्यांच्या संपर्कात आल्या. आणि बहनकुमारी मायावतीजींनी या देशातल्या लाखो करोडो महिलांसमोर एक उदाहरण, एक प्रेरणा ठेवली की महिला या देशामध्ये काय करू शकते. म्हणून आपल्याला शासनकर्ते बनायचं आहे. आणि बहनकुमारी मायावतीजींना या देशाची प्रधानमंत्री बनवायची. आपल्या हातात आहे, आपली मतं आहेत. यांची काही मतं नाहीत. यांच्याकडे नोट आहेत. यांच्याकडे काय आहेत? फक्त नोट आहेत. आणि त्या बी तुम्हाला आणि मला लुटलेल्या आहेत. आणि म्हणून या अशा चोर लुटारूंना आपल्याला मतं द्यायची नाहीत. तर तुमच्या आणि माझ्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या या दमदीप आणि कुलदीपला हत्तीच्या चित्रासमोरलं बटन दाबून आपल्याला या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पाठवायचं आहे. ही लोक
जर निवडणुकीला आता ह्यांच्याकडे माणसं आहेत का फिरायला? 1000 रुपये देतात का नाही? आणि सगळ्या महिला तर मला वाटतंय बालाजीनगर मधले ते तोंडावरच दिसतंय त्या रॅलीत कुठल्या आहेत ते. आता लांडगेची रॅली तिथं सगळ्या बाया आपल्या आहेत महिला, ते दिसतंय की कपडे दिसतात, तोंड दिसतात. आता माझी आई लगेच ओळखू येईल ना अमराईतले आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? आणि पैसे देतात म्हणजे ह्यांच्याकडे माणसं तरी आहेत का? हे यांनी जर विकास केला असेल, काम केला असेल तर ह्यांच्याकडे माणसं आहेत काही पैसे देऊन का नेतात? तुम्हाला कोणी पैसे दिलेत का इथं? तुम्ही बाबासाहेबाच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या, अण्णाभाऊ साठ्यांच्या संघर्षामुळे इथपर्यंत आलेला आहे, त्यांच्या विचारधारेमुळे इथपर्यंत आलेला आहे. बांधवांनो आणि आया बहिणींनो, आपल्याला 15 तारखेला या सगळ्या चोरांना त्यांची जागा दाखवायची आहे. हे तुमचं माझं मत घेऊन तुमच्या माझ्या लेकरा बाळाची भविष्यातली राख रांगोळी करतात. म्हणून यांना आपल्याला येणाऱ्या 15 तारखेला धडा शिकवायचा आहे. आणि धडा तुम्हाला कसा शिकवायचा आहे? जसा बारामतीत आम्ही शिकवलाय तसा शिकवायचा आहे. हे लोक काहीच करत नाहीत. आता एवढा करोडो रुपये खर्च यांच्या प्रचारावर चाललाय. करोडो रुपये हे वाटतात, करोडो रुपये यांच्या रॅलीला खर्च आहे. आणि हे पैसे कुठून खर्च वसूल करणार? त्याच महानगरपालिकेतून. ही सगळी मलिदेवाली आहेत, मलिदा गँग आहे. आणि बारामतीने अख्ख्या महाराष्ट्रात मलिदा गँग तयार केली यांनी. सगळ्या महाराष्ट्रात मलिदेवाली आहेत. आता तुम्ही बघितलं असेल, सभा सकाळीच झाली, रोज सभा चालू आहे अजित पवारची, फडणवीसची. आणि अजित पवार काय सांगतोय सभेत? मी पिंपरी चिंचवडचा विकास केला. बारामतीत बी तसाच सांगतो दादा. बारामतीत दादाने विकास काय काय केलाय माहित आहे का? 97 लाख रुपयाचं टॉयलेट बांधले, टॉयलेट संडास. 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बांधलाय. 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बांधलाय. आणि इथं वडार समा बांधव राहतात. गढावलेला दगड साहेब केवढ्याला भेटतो? 80 रुपयाला भेटतो. दादानी त्याचं बिल काढलंय 830 रुपयाचं. आणि दादा म्हणतोय विकास केला. आता आमच्या इथं बघा की दादानी कबूल केलंय, फुटपाथ मोठे केले तर रस्ते बारीक केलेत. aber त्या रस्त्यावरती गरीब माणूस काय जीवू शकतो का? बर गरीब माणूस झोपू शकतो का? आणि झोपला तर लांडगेची, अजित पवाराची, सलमान खान सोडणार आहेत का? हे मलिदेवाले सलमान खान लय आहेत ना पिंपरी चिंचवड मध्ये बी, रातभर फिर धिंगाण्यात असतो. म्हणून बांधवानो, तुम्हाला मला येणाऱ्या 15 तारखेला काय करायचंय? हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. आणि हे आंदोलन जातीचं नाही, हे आंदोलन नीतीचं आहे. जाती ह्या जनावरांच्यात असतात. जनावरांची टॉयलेट तुम्ही ओळखू शकता, कोंबडीचं आहे, डुकराचं आहे, कुत्र्याचं आहे. 20 जातीची 20 माणसं तिकडे पटंगणात न्यायची, रोडला बसवायची. आणि दादाला आणि लांडगेलाच बोलवायचा आणि ओळख म्हणायचा. आता ह्याच्यात वडार कुठला हागलाय, मराठा कुठला हागलाय, माळी कुठला, धनगर कुठला, ओळखताल का? ह्याच्यापेक्षा सोप्या भाषेत कोणीही समजावणार नाही. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. आपण सगळी माणसं आहे. आपण सगळे या झोपडपट्टीत लहानाचं मोठं झालोय. आपल्या विरोधात ही लोक षडयंत्र करतात. ह्यांच्याकडे काहीच नाही. विकास सबज्यूट आहे. दादाला पारतंजय आहे, विकास नाही. दडावला असला तर मला माहित नाही. हा आम्ही सारखं आता तुम्ही बघताय की रोहित दिसतोय, पार्थ दिसतोय, या लांडगीची पोरं दिसतात. विकास कुठं आहे? विकास नदीला पडलाय रेल्वे लाईनच्या कडेला. म्हणून या असल्या अवलादींना येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला मला धडा शिकवायचा आहे.
तुम्हाला काय करायचंय आता ते बघा, ते मला आता 8,000 रुपयाचा रेट काढलाय. 100 ही पैसे काय त्यांच्या बापाचं नाही, तुमचं आणि माझं चोरलेलं आहे, तुमचं आणि माझं हाणलेलं पैसे आहेत. तुमच्या आणि माझ्यात लेकरा बाळाचं वध वाटोळं करून यांनी पैसे आपले आणले आहेत आणि तीच पैसे वाटणार आहेत. घरी आणून देत असतील तर घ्या, त्यांच्या काय कष्टाचा आहे तोय, घ्या की. घ्यायचं मतदानाच्या दिवशी आपलं गपचिप जायचं, चुपचाप हाती छाप. बाहेर येऊन लांडग्याचा भेटला की कमळ, लांडग्याचा एजंट भेटला का नाही आमच्या कमळाला केलंय, त्याला सांगायचं नाही तुझा मग काठी बांधून आली आतमध्ये. इकडे गाड्यावाला असेल त्याला सांगायचं गाड्या, तुम्ही घड्याळ जर उलट केलं तर गळ्यातलं गाडगं दिसतंय, नीट बघा. घड्याळ जर उलट केलं ना तर गळ्यातलं गाडगं आहे आणि कमळ जर उलट केलं तर पाठीमागचा झाडू आहे. आणि आधुनिक पेशवाई तुमच्यावर आणि माझ्यावर लादायचा कार्यक्रम यांनी मिळून केलेला आहे. आणि आता म्हणते राज्यात एकत्र, केंद्रात एकत्र आणि पिंपरी चिंचवड मध्ये बांधतात. ही एकाच बापाची औलाद आहेत, एक मावशीचा आहे आणि एक सौतीचा आहे. बाप यांचा एकच आहे ना. तुमच्या आणि माझ्या समोर नाटक चाललंय. आणि आज तर ताई बी आली, ती ताई आलती ना, हा, ती लाल पुस्तक घेऊन दोघं बहीण भावंड गेल्या वर्षी फिरत होती. वाचवायचंय काय, वाचवायचंय संविधान वाचवायचंय म्हणून तुम्हाला आणि मला फतवत होती. अरे संविधान ताई वाचवायचं नाही, ती लागू करायचंय. ती तुझ्या बापाने केलं नाही, तुझ्या पक्षाने केलं नाही. ते संविधान लागू करायचंय आणि ती संविधान या देशामध्ये फक्त एकमेव बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतला राष्ट्रीय पक्ष लागू करू शकतो. त्याचं नाव आहे बहुजन समाज पार्टी. बहुजन समाज पार्टी या देशामध्ये संविधान लागू करू शकते. ही दुसरी कुणीही करू शकत नाही. ही तर संविधान विरोधी लोक आहेत, ही आरक्षण विरोधी लोक आहेत, ही गरीब विरोधी लोक आहेत, ही दलित बहुजन मुस्लिम विरोधी लोक आहेत. काल शुक्रवार झाला, तुमच्या इथं मस्जिद आहेत का? मस्जिदीच्या बाहेर कालपर्यंत लांडगे काय म्हणत होता, भोग उतरवा, मस्जिदी पाडा. आणि अशी लाईनी करून थांबली होती. इकडनं कमळावाली, इकडनं घड्याळावाली, त्याच्या पुढे त्या बाणावाली, मशालीवाली. अरे कालपर्यंत मस्जिदीवरच भोग उतरवा म्हणत होती, ही मस्जिदी पाडायचं म्हणत होती. आणि तीच त्या मस्जिदीपाशी हातपाय जोडत का उभा राहिली होती? मुस्लिम बांधवांनी बी विचार करायचा आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली 4 लेकरं मारून तुम्हाला आणि मला जर मताचा अधिकार दिला नसता, तरीही करोडो रुपयांच्या हवेलीत राहणाऱ्या लाल जरद दिसणारी लोक तुमच्या आणि माझ्या दारात हातपाय जोडत आले असते का? बाबासाहेबांनी 4 लेकरं मारून तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिलाय. बांधवांनो, बाबासाहेबांचा रमेश, बाबासाहेबाचा गंगाधर, बाबासाहेबाचा राजरत्न आणि बाबासाहेबाची एकुलती एक मुलगी इंदू बिगर औषधाची मेलेले आहेत. ज्यावेळी बाबासाहेब लंडनला होता त्यावेळी बाबासाहेबांचा गंगाधर आजारी होता. रमाई गंगाधरला घेऊन डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला विनवणी करायला लागली, डॉक्टर साहेब पोराचा बाप विदेशात आहे, माझ्या पोराला 2 पैशाचं इंजेक्शन द्या. डॉक्टर म्हणला, तुम्ही अगोदरची उधारी दिलेली नाही, मी तुमच्या पोराला इंजेक्शन देणार नाही. बाबासाहेबाचं लिकरू 2 पैशाच्या इंजेक्शनाचं वाचून तरफडून जीव सोडलेला आहे. ज्यावेळी बाबासाहेब या देशात होत त्यावेळी बाबासाहेबांचा सगळ्यात लाडका मुलगा राजरत्न गेला. राजरत्नाचा देह रमाईच्या मांडीवर होता आणि बाबासाहेब अशा हाताची गरी घालून यरदारे मारत होते. बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला बोलावलं आणि सांगितलं, जा कापड घेऊन या. आणि बाबासाहेब परत यरदारे मारायला लागलं. रमाईच्या लक्षात आलं, बाबासाहेबांनी कार्यकर्त्याला कापड आणायला लावलंय पण पैसे दिलेले नाहीत. त्या महापुरुषाकडे स्वतःच्या लेकराला दफन करायसाठी 2 पैशाचं कापड आणू शकत नव्हता. रमाई उठली, बोचक्यातनं साडी काढली,
साडीचा पदर फाडला, त्या पदरात राजरत्नाला गुंडाळला आणि भाईकाळ्याच्या भाजी मार्केटमध्ये दफन केलंय. आणि त्या एवढा मोठा त्याग, हा संघर्ष तुम्ही मी 1500 रुपयासाठी या पवार लांडग्याला विकणार असाल तर तुम्ही मला किडे पडल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांबरोबर ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांना किडे पडल्यात. बाबासाहेबांच्या विरोधात 1954च्या निवडणुकीत, भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत अजित पवाराबरोबर जो प्रफुल्ल पटेल आहे त्याच्या बापानं 25,000 रुपये दिलं आणि बाबासाहेबाच्या घरात पाणी भराय असणाऱ्या भाऊकारा बोरकराला बाबासाहेबाच्या विरोधात उभा केलं आणि त्यांनी बाबासाहेबाचा पराभव केला. या काँग्रेस राष्ट्रवादी हे जे आहेत ना, यांनी षडयंत्र करून. आणि 2 महिन्यांनी तो बोरकर नवीन विमानाने दिल्लीला चालला होता. विमान हवेत ब्लास्ट झालं, टुपलीत भरून जाळावा लागला त्या बोरकराला. बाबासाहेबांबरोबर ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्याला किडे पडलेले आहेत. आणि तुम्ही मी जर गद्दारी केली तर भेऊ नका, पांढरं किडा असतात ना संडासातलं, ती पडणार आहेत. बाबासाहेबाबरोबर जो गद्दारी करेल त्याला किडे पडल्याशिवाय राहणार नाही. हे कमळ घड्याळवाले आपल्या एक वेळ आमच्या धम्मदीपला कुलदीपला विचारताय मायावती काय बौद्ध आहे, तुझा अजित पवार बौद्ध आहे वय, तुझा लांडगे बौद्ध आहे वय. उत्तर प्रदेशला जाऊन बघा, उत्तर प्रदेश फुले शाहू आंबेडकर बुद्धमय करून केलेला आहे. बहन कुमारी मायावतीजीनं त्या ठिकाणी ज्यावेळी सरकार आलं त्यावेळी 6 लाख पोरांना 6 महिन्याच्या आतमध्ये सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत. इथं ठेकेदारीवर त्या महानगरपालिकेत आमची लोक कामाला आहेत का नाही? ह्या बालाजीनगर मधली बी लोक असतील कामाला आहेत ना? त्या सगळ्यांना परमनंट जर करायचं असेल, तुम्हाला कायमची नोकरी पाहिजे असेल तर या कुलदीपला आणि धम्मदीपला गाड्याला त्या सभागृहात पाठवा. आम्ही जर तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये कायम नाही केलं तर 2 बापात आणि तो अधिकार आहे आपला. जर आमचा बालाजीनगर मधला अख्खा पिंपरी चिंचवड साफ करणार आणि त्याच्यावरनं गाड्या कुणाच्या जाणार, पवाराच्या जाणार, लांडगेच्या जाणार आणि त्याचा फोपटा आमच्या आईच्या तोंडावर पडणार आणि आमच्या आई घरी येणार, मोरीतलं पाणी घेणार, तोंड धुणार. आता आमच्या आईला बी स्वप्न पडायला लागलंय, आमचं बी लेकरू लाल दिव्याच्या गाडीत येणार आहे. बघा की आमच्यातली एखादी भगिनी तिला जर गरोदर असेल तर तिच्या स्वप्नात काय येते, महानगरपालिकेतल्या शिपायाची खुर्ची. आणि बाबासाहेबांनी काय सांगितलंय, मोक्याच्या महाराजच्या जागा काबीज करा. आता आमच्या आया बहिणींच्या स्वप्नात ती शिपायाची खुर्ची येत नाही. आता आमच्या स्वप्नात काय येते, सुप्रीम कोर्टाचा जजची खुर्ची येते. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची आमच्याकडे येते, स्वप्नात येते. कारण का ही जे आंदोलन आहे, हे आंदोलन त्यागावर आहे, हे आंदोलन कष्टावर उभा राहिलेलं आहे. म्हणून बांधवांनो, येणाऱ्या 15 तारखेला परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांचा जन्मदिवस आहे. आचारसंहिता असल्यामुळं या पुणे पिंपरी चिंचवड मध्ये बहिणजीचा वाढदिवसाचा केक कापला जाणार नाही. मग काय होणार आहे, आपण सगळ्यांनी बहन मायावतीजींचा जन्मदिवस वाढदिवस साजरा करायचा आहे. कसा, बाबासाहेबाच्या हत्तीच्या समोरलं बटन दाबून. बाबासाहेबाच्या हत्तीच्या समोरलं बटन तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला दाबायचंय. आणि धम्मदीपनी जे सांगितलंय 600 स्क्वेअर फुटात देता येतं ना, माझ्या बरोबर बसा बरं अजित पवार आणि ती लांडगे या बरं, मी सांगतो कसं देता येत ती. तुम्हाला तुमच्या पाठीमागे फिरायला माणसं नाहीत म्हणून आम्हाला ह्या घाणीत ठेवता. ही काय आमची राहण्याची, आमच्या 70 पिढ्या ह्याच्यात मरून गेलेत. आमच्या 70 पिढ्या ह्यात झोपडपट्टीत मरून गेलेत. आता जर
तुम्हाला आणि मला आपलं आयुष्य जीवनमान उंचवायचं असेल तर तुमच्या हातात आहे मताचा अधिकार. तो मताचा अधिकार बांधवांना विकू नका. बाबासाहेब म्हणतात जो मत विकतो तो आपली आई बहीण बायको विकतो. उद्या जर तुम्ही पलीकड हवेला गेला आणि तिकडल्यानी तुम्हाला नोटा दिल्या असतील आणि त्यांनी जर तुम्हाला हाक मारली हे बहिणी काय करताल? बाबासाहेब म्हणतात स्वतः जो मत विकतो तो आपली आई बहीण बायको विकतो. आणि मत आणि पोरगी इज्जतदाराला दिले जाते. इज्जतदाराला, पेटाडाला देत नाही पोरगी आपण. जो चोर आहे त्या चोराला देत नाही पोरगी. आणि मत कुणाला दिलं जातं? इज्जतदाराला दिलं जातं. आणि म्हणून या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जर इज्जतदार कोण असेल तर ही बाबासाहेबाचे लेकर आहेत. हे दोन बाबासाहेबाची लेकर आहेत. बाबासाहेबाचा निळा झेंडा घेऊन, बाबासाहेबाचा हत्ती घेऊन मनवाद्याशी टक्कर देताना या दोन भावांच्या बरोबर आपल्याला राहायचंय. गुदडीचा झेंडा घेऊन येतात का नाही? गुदडीचा ते ठिगळाचा झेंडा. आणि त्या ठिगळाच्या झेंड्या बरोबर आमचा निळा झेंडा लावतात. आणि त्या निळा झेंडा दिला कुणी त्यांना? कुठल्या भाड्याने किंवा भाड्याने झेंडा दिलाय? जी भाड्याने झेंडा देतात त्या भाड्यांचा बी बंदोबस्त आता करायचा आहे. नाव प्यायचं आणि चिन्ह कमळ तुझ्या बापाने ठेवलंय का रे? आणि राष्ट्रीय अध्यक्ष बघा की आपल्या महाराष्ट्रात किती आहेत. ज्यांच्या बायका ज्यांच्या बरोबर नाही तो राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्यांच्या बायका बी बरोबर नाहीत ती राष्ट्रीय अध्यक्ष झालेत आणि ती तुमच्या माझ्या मताचा सौदा करतात. आणि म्हणून अशा भाड्यानी जे भाडे आहेत जे भाड्यानी झेंडा देतात निळा झेंडा मान सन्मान आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. भाड्याने देण्याची वस्तू नाही भाड्या हो. तोच निळा झेंडा पवाराच्या छतावर रोवून आलोय आम्ही. आणि त्या माहित आहे का माझ्या पुरीच्या प्रभागात इथं वडार बांधव आहेत. माझ्या पुरीचा प्रभाग 5,000 मताचा. त्याच्यातली 3300 मतं बौद्ध समाजाची आहेत आणि 900 मतं वडार समाजाची आहेत. वडार समाजाची 750 मतदान झालं. किती मतदान झालं? 750. त्या 750 पैकी 550 मतदान या वडार समाजाने मला दिलेलं आहे. माझ्या लेकीला दिलेलं आहे आणि त्या सभागृहात पाठवले. आणि त्याचं सगळं श्रेय या कुसाळे साहेबांचं आहे. आणि ही इथं जसं वडार त्यांनी भाषण केलं असंच तिथं समजवत होतं आणि समजलंय त्यांना. आणि त्यांनी त्यांचा लोकप्रतिनिधी पाठवलाय. आणि सगळ्यात पहिली जर बिल्डिंग कुठं होणार आहे तर कुठं करणार आहे आपण? वडार हाऊसिंग सोसायटीत करणार आहे. अजित पवार आमच्या इथलं मारुतीचं मंदिर तोडायचंय. मारुतीचं समजा काय नाही होत. शरद पवार 10 मिनिटं जास्त बोललाय. 2-4 मिनिटं मी बोललो तर काय होतंय तेव्हा? आणि गुन्हा घ्यायला मी नाही भेट जाऊन दे. अरे बाबासाहेबाची वाहक इथं लढतात आणि लाडके सगळे फिरतात. या ठिकाणी झालं साहेब. या ठिकाणी 15 तारखेला बाबासाहेबाच्या हत्ती समोरलं बटन दाबायचंय. बराबर 10 वाजलेले. अजिबात संविधानाचा अपमान करत नाही. माझ्या बापानंच कायदा लिहिलेला आहे आणि या लेखाने वाचलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला बाबासाहेबाच्या हत्ती समोरलं बटन दाबायचंय आणि मनुवाद्याच्या जातीवाद्याच्या छताडावर बाबासाहेबाचा हत्ती नाचवायचा आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय वडार.